सिंह आणि उंदीर. समजलं? तर एकदा एक सिंह आंब्याच्या झाडाच्या सावलीत आरामात झोपला होता. आंब्याचं झाड होतं आणि खूप मस्त सावली पडली होती आंब्याच्या झाडाची. आणि त्या झाडाच्या सावलीत तो आरामात वाऱ्यावर असा थंड छायेत असा मस्त झोपला होता आणि चांगली झोप लागली होती. आणि अचानक तिथं एक उंदीर आला आणि त्यानं त्या सिंहाला खूप त्रास दिला. त्याच्या अंगावर चढला, उड्या मारायला लागला, डोक्यावरून डायरेक्ट जंप करायला लागला. आणि मग या सगळ्या धावपळीत काय झालं, सिंहाला जाग आली. सिंहाला राग आला होता कारण तो एकदम सुस्त झोपला होता. छान वारा सुटला होता, चांगली झोप लागली होती. आणि मग अशा वेळी ज्यावेळी उंदराच्या मुलं त्याची झोप मोड झाली, त्याला राग आला आणि त्यानं काय केलं, आपल्या पंजात त्या उंदराला पकडलं. त्याला एवढा राग आला होता की आता याला मी खाणार सरळ. त्यानं सिंहानं ठरवून टाकलं की याला आपण ठार मारायचं, याला खाऊन टाकायचं. आणि मग त्यानं त्याला पंजात पकडलं आणि त्याला तो खाणार, तोंडात टाकणार. एवढ्यात उंदरानं सिंहाला विनंती केली, हे जंगलचा राजा, माझी चूक झाली, मला ठार मारू नका, मी तुम्हाला कधीतरी मदत करीन. सिंहाला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं, हा एवढासा प्राणी आणि मला काय मदत करणार. आणि म्हणून सिंह थोडासा हसला, पण सिंह दयाळू होता, त्यानं त्याला सोडून दिलं उंदराला. का तर सिंह खूप दयाळू होता असल्यामुळं त्यानं उंदराला सोडून दिलं. आणि काही दिवसानंतर असाच सिंह पुन्हा त्याच आंब्याच्या झाडाखाली आला बसण्यासाठी. आणि त्यावेळी नेमकी एका पाडद्यानं जाळं लावून ठेवलं होतं आणि त्या जाळ्यात तो सिंह अडकला. त्यानं त्या जाळ्यातून सुटण्यासाठी खूप प्रयत्न केला सिंहानं, पण त्याला काय सुटता आलं नाही. आणि मग तो जोरजोरात ओरडायला लागला आणि त्याचं ते ओरडणं त्या उंदरानं ऐकलं. उंदीर धावत धावत आला, बघतो तर काय, सिंह जाळ्यात अडकला होता. आणि मग उंदरानं सिंहाला सांगितलं, घाबरू नका महाराज, मी तुमची सुटका करतो. आणि मग त्यानं काय केलं, सगळं जाळं जे होतं ते कुरतडायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीनं छोट्या उंदरानं त्या सिंहाची त्या जाळ्यातून मुक्तता केली. समजलं? आणि म्हणून लक्षात घ्या की कोणताही प्राणी किती छोटा आहे आणि मोठा आहे याचा विचार करू नका, तर तो वेळेवर छोटा प्राणीसुद्धा मोठं काम करू शकतो. समजलं? बघा, एवढ्या मोठ्या जंगलच्या राजाचा जीव कोणी वाचवला? छोट्याशा उंदरानं. बरोबर आहे? म्हणून कोणालाही कधी कमी लेखायचं नाही. समजली गोष्ट?